नमस्कार. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि माझ्या महालक्ष्मी देवी व्रताचं उद्यापन. तर आज देवीच्या नैवेद्यासाठी मी बनवली पुरणपोळी. मी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, पण मी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करू शकले नाही. फक्त पुरणपोळी कशी बनवली यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. पूर्ण जो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो मी एका लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर डाळ मी कुकरला लावली, एक 7-8 शिट्ट्या डाळीच्या घेतल्या आणि डाळ माझी छान मस्त शिजून तयार होती. आता हे मोठ्या कुकरमध्ये डाळ ट्रान्सफर करायचं कारण असं की माझ्या छोट्या कुकरचा नाही ते वॉलच खराब झाला होता, तो अगदी निघूनच पडला डाळीमध्ये. त्यामुळं मी मोठ्या कुकरमध्ये घातली. आता ही डाळ जी आहे ती मी हे बघा मी तुम्हाला दाखवत होती. आणि ही डाळ जी ती गाळणीमध्ये गाळून घेतली, पाणी सेपरेट केलं. आता ही डाळ कोरडी होण्यासाठी ठेवते. डाळ छान कोरडी झाली की ही ना एका कढाईमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि ज्या ग्लासाने आपण डाळ मोजून घेतली होती ना, तो 1 ग्लास इथे मी साखर घातली. आणि आता ही डाळ जी ती साखरेमध्ये छान शिजून घ्यायची. साखर घातल्यानंतर ना डाळीला पाणी सुटतं. डाळ थोडीशी पतली होती, त्यावेळेस घाबरून जायचं नाही. एक 20 ते 25 मिनिटानंतर पुरण छान असं दाटसर होतं, घट्ट होऊन जातं. आणि साईडला ना माझी आमटीला फोडणी देण्याचं काम चालू होतं. यामध्ये पुरणामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलायची पण घाला, माझ्याकडे नव्हती, मी स्किप केली. आता हे जे सगळं पुरण आहे ते मी गाळणीने गाळून घेते, चाळून घेते. आणि असं छान इव्हनचं माझं पुरण जे तयार होतं. आता वेळ होती पुरणांच्या पोळीची. तर पुरणाची पोळी मी तुम्हाला 2 पद्धतीने करून दाखवते. अशी कणकीची पारी करायची, त्यामध्ये हे पुरण घालायचं, पारी छान बंद करून हलगर्त हाताने ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची. असं काठोकाठ आपलं जे ते पुरण पसरलं जातं. आता ही पोळी जी आहे ती भाजते आणि अशी ही मऊसूत पुरणाची पोळी माझी तयार होती. मस्त टम्म फुगली होती पुरणाची पोळी. आता दुसरी पद्धत पुरणपोळी लाटायची अशी की 2 छोटे छोटे उंडे घ्यायचे, त्याच्या 2 पुऱ्या लाटायच्या. एका पुरीवर पुरण ठेवायचं, असं पसरून ठेवायचं पुरण, अगदी गोळा बनवून नाही ठेवायचा. आणि दुसऱ्या पुरीने ते पॅक करायचं. आणि परत हा जो उंडा पिठात बुडून अलगद हाताने ही पण पोळी लाटून घ्यायची. अशा ह्या 2 पद्धतीने मी पुरणाची पोळी बनवून तुम्हाला दाखवली. जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर